गुड आफ्टरनून. आवाज क्लिअर होता ना? काल आपण जे टॉपिकचं नाव होतं त्या टॉपिकचं नाव होतं आपलं ब्रॅकेटिंग सीट्स, बरोबर. म्हणजे त्याला सिम्पलमध्ये पुन्हा रिवाईज करून घेऊ आणि पुढे ब्रॅकेटिंग सीट्स जागा रिक्त होते. त्यामध्ये पहिला शिकलो तर ड्युअल मेंबरशिप, दुहेरी सभासद. दुहेरी सभासद त्याच्यामध्ये 4 कंडिशन शिकलो. पहिली अशी होती की जर सिंगल हाऊसमध्ये म्हणजे एकाच गृहामध्ये मी एकापेक्षा जास्त ठिकाणावर निवडून आलो असेल, ठीक आहे, महाराष्ट्र MP, तर मला 10 दिवसाचा वेळ मिळाला. मी याच्यासाठी डिसाईड केलेला की मला महाराष्ट्रामधून मंत्रीपद स्वीकारायचं आहे की मला MP मधून मंत्रीपद स्वीकारायचं. असं नाही झालं 10व्या दिवसानंतर माझ्या दोन्ही सीटच्या होतील वॅकंट. दोन्ही सीट, एक नाही दोन्ही. सिंगल हाऊस. सेकंड कंडिशन आहे की जर मी ॲट द सेम टाइमला म्हणजे एकाच वेळेस मी लोकसभेसाठी सुद्धा उभं राहिलो आणि राज्यसभेसाठी सुद्धा उभं राहिलो. दोन्ही लोकसभा आणि राज्यसभा, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, मला 10 दिवसाचा वेळ मिळेल. मला चूज करावं लागेल 10 दिवसामध्ये लोकसभा पाहिजे की राज्यसभा पाहिजे. नाही केलं तर 10व्या दिवसानंतर लोकसभा अलोकेट होईल, राज्यसभा काय होईल, डिस्कंटिन्यू म्हणजे वॅकंट होईल, बरोबर. तिसरी काय म्हणतं, मी सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे ॲट प्रेझेंट लोकसभेचा सदस्य आणि मी सदस्य बनलो कशाचा, राज्यसभेचा. तर वाईस वर्सा, मी ॲज प्रेझेंट कुठला सदस्य आहे, राज्यसभा, आणि म्हणलो लोकसभेचा, बरोबर. तर पहिली कंडिशन काय होती, मला 10 दिवसाचा वेळ दिलं म्हणून मला डिसाईड करायला होतं लोकसभा पाहिजे की राज्यसभा पाहिजे. असं जर नाही केलं तर माझं पहिल्या गृहाचं पद काय होतं, पहिल्या गृहाचं पद काय होतं विद्यार्थी रिक्त होतं म्हणजे वॅकंट होतं. इथे कोणाचं होईल, इथे लोकसभा रिक्त होईल आणि राज्यसभा अलग होईल. या एक्झाम्पलमध्ये राज्यसभा काय होईल, निघून जाईल आणि लोकसभा अलग होईल. आणि चौथी कंडिशन मी तुम्हाला शिकवली विद्यार्थी मित्रांनो, एक जर आमदार आहे तो काय बनला, खासदार बनला. जर आमदार उमेदवार काय बनला, हो खासदार बनला, तेव्हा त्याला किती दिवसाचा वेळ मिळतो, 14 दिवसाचा वेळ. किती दिवसाचा वेळ, 14 दिवसाचा वेळ. तर 14 दिवसाच्या त्याला काय करायचं, डिसाईड करायचं असतं की भाऊ मला उमेदवारी पद राहायचं आहे की मला MP पद स्वीकारायचं आहे. तर असं झालं नाही. जर असं झालं नाही विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचं काय होतं, 14 दिवसानंतर राज्यसभेचं पद काय होतं, वॅकंट होतं आणि उमेदवारी पद कंटिन्यू राहतं, बरोबर. चला, हे आपण काल बघितलं होतं. परत आलो नंतर गेलो होतो आपण अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतराच्या बदलीवरून काढ. याच्यामध्ये रिझन बघितलं. रिझन काय होतं, आयाराम आणि गयाराम या पॉलिसीला बंद करणं. आयाराम आणि गयाराम, बरोबर. आपल्याकडचे रिलेटिव्ह येतात जातात, बरोबर ना, सेम तशी न सांगता येऊन जातात, बरोबर. आणि सांगितल्यावर सुद्धा जात नाही, बरोबर. सेम कंडिशन इथे होते तुमच्या देशामध्ये. पक्षांतराच्या बदलीवरून कायदा आणण्यासाठी सेम कन्सेप्ट आहे, आयाराम आणि गयाराम. न सांगता येईल दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश घेणे. निवडून आल्यानंतर तुम्ही लोकांच्या विश्वासार्थ, तुम्हाला अपक्ष सदस्य म्हणून निवडून दिलं आहे, तुम्ही लोकांच्या विश्वासार्थ तुम्ही जनता पक्षावर निवडून आले, म्हणजे कमळवर असं कोणताही पक्ष पकडा तुम्ही निवडून आलेला आहे, पण तुम्ही आल्यानंतर एखादी दुसरा पक्ष जॉईन केला आहे तर लोकांचा विश्वास काय होईल, तडा जाईल. म्हणून आपल्या संविधानामध्ये साठी सुद्धा एक काय आहे, शेड्यूल आहे, एक कायदा आहे, अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे पक्षांतराच्या बदलीवरून कायदा. याच्यामध्ये शिकवलं हे 10वं परिशिष्ट. मग मी तुम्हाला शिकवलं होतं याच्यामध्ये हे 10वं परिशिष्ट आपल्या संविधानामध्ये 2दा ऍड केलं. ऍड केलं 2दा. आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट शिकवल्या. मग एक होती 35वी आणि दुसरी होती याच्या उलट केलं तर किती होतात, 53 नाही पण ती किती आहे, 52. एकनी कमी, 35 आणि 52. 35 ने ऍड कशासाठी केलं, सिक्कीमसाठी केलं. कशासाठी ते सिक्कीमसाठी त्यांनी 10वं परिशिष्ट ऍड केलं होतं. सिक्कीमसाठी 10वं परिशिष्ट ऍड केलं होतं. पण 36व्या घटनादुरुस्तीने काय काढलं, याला 10व्या परिशिष्टला पुन्हा रिमूव्ह केलं. पण 52व्या घटनादुरुस्तीने जेव्हा राजीव गांधी होते 1985ला 10वं परिशिष्ट ऍड केलं. सांगा बरं, जेव्हा ही 52वी घटना झाली तेव्हा तुमच्या देशाचे राष्ट्रपती कोण, सांगा बरं मला. तुमच्या देशाचे राष्ट्रपती कोण होते, ज्ञानी जयसिंग होते का, जयसिंग होते का, ज्ञानी जयसिंग होते का नाही, माहिती, ठीक आहे चालेल. कोण होते, ज्ञानी जयसिंग होते. तेव्हाचे राष्ट्रपती कोण होते, ज्ञानी जयसिंग, बरोबर. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल 52वी घटना कोण होती, पंतप्रधान होते राजीव गांधी आणि एक होते राष्ट्रपती ज्ञानी जयसिंग, बरोबर. मग विद्यार्थी मित्र तुम्हाला माहिती आहे
जेव्हा ही अमेंडमेंट झाली कशावर बनला जातात आपला आयाराम आणि गयाराम. मग हे करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये एक नवीन परिशिष्ट ऍड केलं की म्हणजे कोणतं 10वं. आणि त्या 10व्या परिशिष्टामध्ये काय टाकलं मित्रांनो, पक्षांतराच्या बदलीवरून कायदा. आणि या 10व्या परिशिष्टामध्ये काय केले, 3 प्रकारचे मेंबर सांगितले. किती प्रकारचे मेंबर मांडले? 3 प्रकार. एक पक्षाचे सदस्य, पक्षाचे सदस्य. दुसरं अपक्ष उमेदवार, म्हणजे कोणत्याही पक्षाशी बिलॉंगिंग नाही, कोणताही स्वातंत्र्य, इंडिपेंडेंट आहे. तिसरा म्हणजे नामनिर्देशित, त्याला किंवा मनोमित म्हणतो, मनोमित सदस्य. मनोमित सदस्य. पक्षाचे सदस्य म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, जर मी एखाद्या पक्षाचा सिंबॉल वापरतोय, म्हणजे काय, मी काँग्रेसचा पंजा वापरला, मी बीजेपीचा कमळ वापरलं, बरोबर, मी आपचा झाडू वापरला, तर अशा परिस्थितीमध्ये मी काय म्हणणार, पक्षाचा सदस्य. अपक्ष म्हणजे काय, मी कोणताही पक्षाचा सिंबॉल वापरला नाही, मी स्वतःचा पक्ष तयार केला, सिंगल एकटाच होतो, मी पेन घेतला, मला शिकवता येतं, तुम्ही पेनाचा सिंबॉल वापरला, म्हणजे अपक्ष. मी ना बीजेपीची आहे, ना काँग्रेसची आहे, ना शिवसेना, धनुष्यबाण, मी कोणासोबत येतो. मनोमित म्हणजे काय, मला माहिती आहे 12 सदस्य आहेत. 12 सभेमध्ये, राज्यसभेमध्ये 12 आहेत. आर्ट्स, सायन्स, सोशल सर्व्हिस आणि लिटरेचर, कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा, या 4 गोष्टी 12 लोकांचं नाव दिसून होतं, हे 12 लोक. मग तुम्हाला प्रश्न पडतो, सर या सगळ्यांसाठी वेगवेगळे कायदे आहे का? हो, सगळ्यांसाठी वेगवेगळे कायदे आहे. म्हणजे काय, मनोमित सदस्यांनी म्हणजे नामनिर्देशित सदस्यांनी निवडणूक म्हणतो अपॉइंटमेंट झाल्यानंतर, नियुक्ती झाल्यानंतर 6 महिन्याच्या विदिन 6 मंथ जर या मनोमित सदस्यांनी काय केलं असेल, एखादी मेजॉरिटी पक्ष जॉईन केला असेल, मेजॉरिटी पक्ष जॉईन केला असेल, तर विद्यार्थी मित्रांना लागत नाही. म्हणा तुम्ही लागत का नाही पहिल्या 6 महिन्यामध्ये? आणि त्याच्यामध्ये रिझल्ट काय दिला माहिती का, की पहिल्या 6 महिन्यामध्ये या मनोमित सदस्यांना त्यांच्या त्यांनी उत्कृष्ट काम केलं आहे, कलामध्ये, साहित्यामध्ये, विज्ञान आणि समाजसेवेमध्ये, त्यांचं ज्ञान त्यांना आपल्या देशामध्ये जे काय कायदे मंडळ आहे त्याचं ध्यान त्यांना राहतं, त्याचं नॉलेज त्यांना राहत नाही, त्याचा एक्सपिरियन्स त्यांना राहतो. म्हणून अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी मित्रांनो काय, विदिन 6 महिन्यामध्ये जर तुमच्याकडून चुका झाल्या तर चालतात. मी तुम्हाला सुद्धा अप्लिकेबल करू सांगतो. तुम्हाला सर कसं, तुम्हाला माहिती आहे MPSCची एक्झाम, तुम्हाला माहिती आहे MPSCची एक्झाम पहिल्या 6 महिन्यामध्ये आपण क्लास लावले, ठीक आहे, की आपण तयारी सुरुवात केली, आपल्याला काहीच कळणार नाही काय चालू आहे काय नाही, ठीक आहे, राष्ट्रपती कोण आहे, प्रेसिडेंट कोण आहे, PM कोण आहे, काही समजणार नाही, पार्लिमेंट काय. पण विद्यार्थी मित्रांनो 6 महिन्यानंतर जर तुम्ही म्हटलं की सर मला हेच माहिती नाही की पॉलिटिक आहे, मला हेच माहिती नाही सिलेबस काय, मग मला सांगा तुम्हाला समजेल का, तुमचा स्कोर येईल का, तुमची पोस्ट निघेल का? नाही ना. म्हणजे 6 महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव येणार आहे की MPSC काय आहे, MPSC तुमच्याकडून काय बोलतं, MPSC तुमचं बोलतं की नाही बोलतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पहिल्या 6 महिन्यामध्ये कळायला पाहिजे. इथे यांना तो अनुभव नसतो, म्हणून या 6 महिन्यामध्ये त्यांनी जॉईन केलं चालतं, पण 6 महिन्यामध्ये त्यांना तो अनुभव येऊन जातो की कायदे मंडळ म्हणजे काय, कायद्याची प्रक्रिया म्हणजे काय, बरोबर की नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो काय आहे, ही गोष्ट आहे. म्हणून पहिल्या 6 महिन्यामध्ये केलं तर लागत नाही, आणि नंतरच्या 6 महिन्यामध्ये केलं तर त्यांच्या काय लागतं, पक्षांतराच्या बदलून कायदा लागतो आणि त्याचे सभासद रद्द होतो. मग अपक्ष म्हणजे इंडिपेंडंट. कळालं का? मनोमित कळालं का? नामनिश्चित कळालं का तुम्हाला सगळ्यांना? कळालं का रे? नामनिर्देशित कळालं का? पहिल्या 6 महिन्यामध्ये लागत नाही, पण नंतरच्या 6 महिन्यामध्ये म्हणजे 6 महिन्यानंतर जर केलं तर त्यांच्या काय लागतं, पक्षांतराच्या बदलीवरून कायदा लागतो आणि त्यांचं पद काय होतं, रिक्त. व्हेरी गुड, कळालं? बढिया. चला आता अपक्ष काय हो? अपक्ष म्हणजे काय, इंडिपेंडंट. ना मला BJPचा सदस्य आहे, ना मी काँग्रेसचा आहे, ना मी मनोमित आहे, इंडिपेंडंट आहे. स्वतःच्या बलबुत्यावर उभं राहिलो आणि स्वतः जिंकून आलो चालेल. आता मला मंत्रिमंडळ मिळेल का? मी ना मला मंत्रिमंडळ पाहिजे असेल तर मला मेजॉरिटी पार्टीला जॉईन करायचं असेल, मेजॉरिटी पार्टीला, बरोबर. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला लोकांनी अपक्ष म्हणून निवडून दिलेला आहे आणि जर तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही पार्टीमध्ये प्रवेश करता, हे चुकीचं आहे ना. लोकांचा विश्वासाला तडा गेला जाईल. म्हणून तुमचं संविधान काय म्हणतं, तुमच्या संविधानामध्ये जे 10वं परिशिष्ट हे काय म्हणतात, जर तुम्ही असं करा तुमचं पद काय होईल, रिक्त होईल. म्हणून काय, अपक्ष सदस्याने निवडून आल्यानंतर
5 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही पॉलिटिकल पक्ष जॉईन केला किंवा मेजॉरिटी पक्ष जॉईन केला, याचं पद काय होतं? रिक्त. याचं पद काय होतं? रिक्त होतं, म्हणजे वॅकंट होतं. समजलं का? सेकंड पॉईंट आपण की समजला? सेकंड पॉईंट समजला की निवडून आल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीमध्ये कधीही जॉईन केला तर त्याचं पद काय होतं? रिक्त. काय तुमच्या हे सगळं लक्षात आणून फक्त 2 मिनिटं द्यावं. कर्नाटकाचा एक्झाम्पल पण देतो, काय झालं काय नाही सगळं लक्षात येईल. तर पक्षाचे सदस्य यांच्यासाठी 2 कंडिशन. एक व्हॉलेंटरी म्हणजे स्वतः. व्हॉलेंटरी म्हणजे काय? स्वतः पार्टीचा राजीनामा दिला. राजीनामा म्हणजे काय? पक्षाचा स्वतःहून राजीनामा दिला. पक्षाचा स्वतःहून राजीनामा दिला. ठीक आहे. दुसरी पार्टीचं मतदान असेल त्या दिवशी तो अब्सेंट राहतो किंवा पार्टीच्या अगेन्स्ट वोट केलं. लक्ष द्या, सांगतो मी तुम्हाला, समजून सांगतो. 2 पक्ष सदस्यांसाठी 2 क्रायटेरिया. एक काय म्हणतात? पार्टीचा राजीनामा दिला. मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, पार्टीचा राजीनामा देणे आणि लोकसभेचा राजीनामा देणे एकच आहे का वेगवेगळं? पार्टीचा राजीनामा देणे आणि लोकसभेचा राजीनामा देणे एकच आहे की वेगवेगळं? सांगा बरं मला. पार्टीचा राजीनामा देणे वेगवेगळं. व्हेरी गुड. सेपरेट आहे. अगदी बरोबर. वेगवेगळं. पार्टीचा राजीनामा देणे म्हणजे काय होईल? तुमच्या पक्षाची एक सीट खाली होईल. फॉर एक्झाम्पल घेऊ कर्नाटक राज्याचं नाव ऐकलं तुम्ही? कर्नाटक. कर्नाटक नाव ऐकले का? कर्नाटक राज्याचं. व्हेरी गुड. ऐकलंय? छान वाटतं मला. ऐकलंय तुम्ही? आता या कर्नाटकामध्ये कोणाचं सरकार बनलं होतं? सांगा बरोबर. तिथल्या विधानसभामध्ये जेडीयू होते का? जेडीयू होतं का? जनता दल युनायटेड. किती होतं? आय थिंक 224 काहीतरी सीट्स असतात टोटल. बघा 224 काहीतरी सीट्स होते टोटल. एक एक्झाम्पल घेतो ना. बीजेपीच्या 104. बीजेपीचे किती? 104. ते देवानंद गोडा होते, त्याचा तो मुलगा आहे बरोबर, चिन्नास्वामी, त्याला किती मिळालं? 37. काँग्रेसला काहीतरी मिळाला 57 की 58 समथिंग काहीतरी. आणि जो नंतरचा एखादी पक्ष आहे असे करून त्याच्याबरोबर सीट भेटल्या. मला जर गव्हर्नमेंट स्थापित करायचं तर किती लोकांचा सपोर्ट पाहिजे? मला जर गव्हर्नमेंट स्थापित करायचं आहे तर मला किती लोकांचा सपोर्ट पाहिजे? 4 द्या. म्हणजे किती होईल? 1 प्लस 112 प्लस मला लोकांचा सपोर्ट. बीजेपीकडे किती लोकांचा सपोर्ट कमी होता? 6 लोकांचा किंवा 8 लोकांचा किंवा 10 लोकांचा बरोबर. तर या सगळ्यांनी मिळून काय केलं? कर्नाटकमध्ये गव्हर्नमेंट फॉर्म केलं बरोबर. गव्हर्नमेंट फॉर्म. मग तिथे प्रश्न काय उठला की जेडीयूचे 7 मेंबर, काँग्रेसचे 3 मेंबर यांनी काय दिलं? पक्षाचा राजीनामा. पक्षाचा राजीनामा दिला आणि सोबत विधानसभेचा सुद्धा काय दिला? राजीनामा. आता विधानसभेचा राजीनामा दिला म्हणजे याच्यातून मायनस होईल 10 सीट. विधानसभेचा राजीनामा दिला म्हणजे काय? याच्यातून 10 सीट मायनस होईल. कुठला किती? 10 सीट 114. 114 सीट होत्या. 10 सीट मायनस झाल्या याच्यामधून की टोटल सीट किती होत्या तिथे? 224. किती होत्या? 224. यापैकी काही सीट 104 बीजेपीला मिळाल्या. यापैकी काही सीट जेडीयूला मिळाल्या, काही सीट काँग्रेसला मिळाल्या बरोबर. काँग्रेस, जेडीयू आणि एक दुसरा पक्ष म्हणून तिथे काय झालं? गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश झालं. गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश झालं बरोबर. गव्हर्नमेंट इस्टॅब्लिश झालं. पण विद्यार्थी मित्रांनो हे काय होतं? गठबंधन होतं. गठबंधन जसं महाराष्ट्रामध्ये तसं इथे त्यांना पॉवरमध्ये यायचं होतं. यांना पॉवरमध्ये यायचं. यांनी काय केलं? इकडल्या लोकांना काय सांगितलं? तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या. तुम्ही जर पक्षाचा राजीनामा दिला असेल तुम्ही डिस्क्वालिफाय, तुमचं नाव खराब होईल. तुम्ही जर डिस्क्वालिफाय केलं, तुम्ही जर पक्षाचा राजीनामा दिला काय होईल? तुमचं नाव खराब होईल. तुमचं नाव खराब करू नका. तुम्ही काय करा? डायरेक्ट विधानसभेचा राजीनामा द्या. म्हणजे याचा राजीनामा म्हणून 10 सदस्यांनी काय केलं? याचा राजीनामा. म्हणजे 224 म्हणून किती सदस्य गेले? 10 सीट कट झाल्या. तुमच्या किती?
114. ठीक आहे, 114 बरोबर. आणि विद्यार्थी मित्रांनो 114 पाहिजे, 114 लोकांचा मला पाठिंबा पाहिजे. त्याचे हाफ किती होतात, सॉरी ते उरले किती, 224 214 बरोबर. आता जर मला किती लोकांचा पाठिंबा पाहिजे सांगा मला, 107 लोक. किती लोकांना पाहिजे, 107 बरोबर. आणि बीजेपीच्या 104 सीट होता, बीजेपीच्या 108 सीट झालं. माझं गव्हर्नमेंट फॉर्म झालं, मला मेजॉरिटी मिळाली. म्हणजे गव्हर्नमेंट कोण फॉर्म करू शकतो, मी फॉर्म करू शकतो. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की जे मेजॉरिटी पार्टी आहे ते अपोजिट पक्षातला सुद्धा पडू शकतात किंवा मेजॉरिटी पार्टीमध्ये सुद्धा पडू जाऊ शकतात, अपोजिट पक्षामध्ये जाऊ शकतात. म्हणजे काय, विद्यार्थी मित्रांनो या 108 पैकी काही लोकांनी पक्षाचा राजीनामा दिला असता. फॉर एक्झाम्पल 4 लोकांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि हे जर पुढे गेले असते काँग्रेसमध्ये तर पुन्हा सरकार कोणाचं असतं, काँग्रेसचा. म्हणून आपल्या देशामध्ये मीडिया शिकणं अत्यंत गरजेचं आहे. फक्त तुम्हाला आता मी एक्झाम्पल सांगितलं, तुम्हाला मी आता कन्सेप्ट शिकतो. बघा, पार्टीचा राजीनामा, पार्टीचा राजीनामा. मी किरण मालूकडे समजा एक पार्टी ऑर्गनाईज केली, त्या पार्टीचं नाव आहे प्रबोधिनी. ठीक आहे, पार्टीचं नाव काय, प्रबोधिनी. तिथे आपण आता क्लास घेतो बरोबर. या पार्टीमध्ये आपल्याकडे किती सदस्य आहेत, 10 सदस्य. किती सदस्य आहेत, 10. किती सदस्य आहेत आपल्याकडे, 10 बरोबर. 10 सदस्य आपल्याकडे. आता या 10 पैकी काही लोकांना काय वाटलं, चला आपण जर या पार्टीमध्ये राहिलो तर आपल्याला काय मिळणार नाही, मंत्रिपद मिळणार नाही, म्हणजे आपल्याला काही खायला मिळणार नाही, पोट भरायला मिळणार नाही, बरोबर की नाही. म्हणून या 10 पैकी काही लोकांनी काय केलं, आपला पक्ष सोडला हो आणि दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केला. आपला पक्षाचा काय दिला, राजीनामा दिला आणि दुसरा पक्षाचा गेला. आता बघा, हे माझ्या पक्षावर निवडून आले होते, माझ्या चिन्हावर निवडून आले होते. माझा विश्वास होता की ते मला सपोर्ट करतील, पण त्यांनी मला सपोर्ट केला नाही. मी काय करणार, त्याच्या विरुद्ध काय शिकणार, अविश्वास पक्षांतराचा बदलीवरून कायदा म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ इश्यू करणार आणि त्याचं पद काय करणार, रिक्त करणार. किती लोकांना पहिला फोन करणार, पार्टीचा राजीनामा दे, पार्टीचा राजीनामा दे. म्हणजे पार्टीचा राजीनामा म्हणजे काय, ज्या पक्षावर आलेला आहे त्या पक्षावरून तुम्ही जर राजीनामा दिला असेल आणि दुसऱ्या पक्षामध्ये तुम्ही सहभागी झाला तर तुमचं पद काय होतं, रिक्त केलं जाईल. मनी बिल माहिती आहे का तुम्हाला, अर्थविधेयक. आता शिकवतो मी, झालं अर्थविधेयक. जर अर्थविधेयक पास झालं नाही तर मंत्रिमंडळ विसर्जित होतं. अर्थविधेयक जर पास झालं नाही तर मंत्रिमंडळ विसर्जित होतं. अविश्वासाचा प्रस्ताव पास झाला तर मंत्रिमंडळ विसर्जित होतं. म्हणून अविश्वास आल्यानंतर 10 दिवसानंतर कॉन्फिडन्स म्हणून मोशन म्हणजे विश्वासाचा प्रस्ताव पारित करतात. म्हणजे काय की माझ्याकडे काही लोकांचा सपोर्ट आहे. आता तुम्ही विचार करा, जेव्हा मला कॉन्फिडन्स मोशन सुरू करायचे आहे म्हणजे विश्वासाचा प्रस्ताव सुरू करायचा आहे, अविश्वास आल्यानंतर याला मिळतो 10 दिवस. या 10 दिवसामध्ये काय करतो माहिती आहे का, ज्या पक्षावर आणलेला आहे त्या पक्षाचा लिडरला काय सांगतं, आपल्या पक्षातल्या पार्टीतल्या सदस्यांना लेटर पाठवतात, ABCD भाऊ तुम्ही या आपल्याला अविश्वास जो आलेला आहे त्याला आपला विश्वास पारदर्शक प्रस्ताव त्यांना दाखवायचा. म्हणजे समजा आपल्याकडे 10 लोक असतील, 10 लोक, आणि विश्वास प्रस्ताव जर ठेवायचा असेल तर ग्रेटर दॅन 50% ऑफ टोटल अमाऊंट. 10चे अर्धे म्हणजे किती होईल, 6. ग्रेटर दॅन म्हणतात ना, म्हणजे 6 लोकांचा मला पाठिंबा आहे. आता मी लेटरही पाठवून सुद्धा माझे 10 लोक नाही आले, म्हणजे माझं सरकार राहील. हे लेटर 10 लोकांना लेटर पाठवलं आणि मला 6 लोक नाही राहिले किंवा अबसेंट राहिले किंवा माझ्या पार्टीच्या विरुद्ध वोटिंग केलं तर माझी पार्टी जगेल का, माझी पार्टी मरून जाईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जर पार्टीच्या सदस्यांनी पार्टीच्या विरुद्ध किंवा पार्टीचं जेव्हा वोटिंग आहे त्याच्या विरुद्ध वोटिंग केलं तर विद्यार्थी मित्रांनो त्यांचं पद काय केलं जातं, रिक्त केलं जातं. मग प्रश्न असा उद्भवतो की सर हे तर ठीक आहे, तुम्ही जे सांगितलं ते ठीक आहे, असं कधी झालंय का आपल्या देशामध्ये, असं कधी झालंय का. दरवर्षी होतं. महाराष्ट्र, कर्नाटका, राजस्थान, MP, माहिती आहे का, उत्तराखंड, माहिती आहे का, सगळ्या भारत देशामध्ये फक्त हेच चालू. बरोबर, कोरोना
इकडे लक्ष नाही आहे, बरोबर, एम्प्लॉयमेंट, बरोबर, याच्यावर लक्ष नाही, फक्त कशा अँटी डिफेक्शन. म्हणजे काय तुम्हाला सांगतोय, तुम्ही विधानसभेचा राजीनामा द्या, राज्यसभेचा राजीनामा विधानसभेचा द्या किंवा विधान यांच्यावर जर तुम्ही राजीनामा दिला तर तुमचं पद रिक्त होणार नाही. पण तुम्ही जर पक्षाचा राजीनामा दिला असेल तर तुमचं पद काय होतं, ईडीएल लागून पद रिक्त होऊ शकतं. सगळ्यांना समजलं का? सगळ्यांना समजलं का? आणि याच्यामध्ये या अँटी डिफेक्शन लॉ मध्ये जो निर्णय आहे तो कोणाचा बंधनकारक असतो, हे सभापतीचा, म्हणजे लोकसभेचा सभापती आणि राज्यसभेचा अध्यक्ष, या सगळ्यांचे निर्णय काय असतात रे, बंधनकारक असतात. मग राष्ट्रपतीचा निर्णय बंधनकारक असतो का? 10व्या परिशिष्टामध्ये सांगा बरं. 10व्या परिशिष्टामध्ये राष्ट्रपतीचा निर्णय बंधनकारक असतो का हो? सांगा मला, राष्ट्रपतीचा निर्णय बंधनकारक असतो का? व्हेरी. राष्ट्रपतीचा निर्णय बंधनकारक नसतो, कारण की राष्ट्रपती त्याच्यावर निर्णय देत नाही. फायनल निर्णय कोणाचा असतो? लोकसभेचा आणि राज्यसभेचे अध्यक्ष, म्हणजे आपण सभापती म्हणतो आणि तिथे आपण अध्यक्ष म्हणतो, किंवा वाईस वर्षा म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. मग प्रश्नाचा उत्तर, सर यांच्या निर्णयावर न्याय व्यवस्थेमध्ये निर्णय घेतला जातो का? न्याय व्यवस्थेमध्ये न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू घेतला जातो का? यस. ठीक आहे. लोकसभा आणि राज्यसभेचे जे अध्यक्ष किंवा सभापती असतात यांच्या निर्णयावर ज्युडिशियल रिव्ह्यू घेतला जातो. त्या निर्णयावर ज्युडिशियल रिव्ह्यू घेतला जातो. आणि ते दोघे झालं किलोतो होलोवन. सर्वांनी नाव आम्ही ऐकलं आहे भारताला, म्हणजे भारताचा माणूस आहे. ठीक आहे, हा भारताचा माणूस आहे. काय? खिलोतो होलोवन. या केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय जजमेंट दिले विद्यार्थी मित्रांनो? या सुप्रीम कोर्टने या केसमध्ये काय जजमेंट दिले विद्यार्थी मित्रांनो? की जर अँटी डिफेक्शन लॉमध्ये पक्षांतराच्या बदलीवरून कायद्यामध्ये काय सभापती आणि अध्यक्षांच्या निर्णयांवर न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय ज्युडिशियल रिव्ह्यू घेतला जाऊ शकतो. खिलोतो होलोवन. आता सगळ्यांना क्लिअर झालंय? सगळ्यांना क्लिअर झालं? तुमच्या मला सांगा ना, क्लिअर झालं? हे होतं अँटी डिफेक्शन लॉ. थँक्यू. ठीक आहे, हे होतं अँटी डिफेक्शन लॉ. तर 2 पॉईंट झाले ना, मोठे 2 पॉईंट झाले. आणि 100% आता तुम्हाला या 2 पैकी 1 प्रश्न येणार म्हणजे येणार. 100 पैकी या 2 जे टॉपिक झाले आज, एक पक्ष तो आपण ड्युअल सिटिझनची गैरसभासद आणि आता अँटी डिफेक्शन लॉ, 2 पैकी 1 प्रश्न मला बसला. थर्ड पॉईंट, राजीनामा, रेजिग्नेशन. ठीक आहे, मी काय लिहितो? मी लोकसभा लिहितो, मी राज्यसभा लिहितो, मी काय इथे लिहितो विधानसभा, विधान. ठीक आहे, इथे लिहितो मी सभापती लिहितो. डायग्राम काढून घ्या, तुम्हाला काम येते. या दोन्ही बॉडी कुठल्या तो सेंटरच्या आणि हे दोन्ही बॉडी कुठल्या तो स्टेटच्या. बरोबर. आता बघा, सदस्य आपला पदाचा राजीनामा देतो सभापतीला. सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतो? आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतो? सभापतीला. कोणाला देतो? सभापतीला. बरोबर. कोणाला देतो? सभापतीला. बरोबर.
जो उपसभापती येतो आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतो? एक मिनिट दिसलंच नाही. एक मिनिट बा, एक चालेल. बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. बघा, सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? सभापतीला. उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? सभापतीला. म्हणजे मग तुम्हाला प्रश्न विचारला, सभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? कोणाला देतो? उपसभापतीला. सदस्य सभापती, सदस्य सभापती, सभापती उपसभापती, उपसभापती सभापती. ठीक आहे. पहिला राज्य सभापती. अध्यक्ष उपाध्यक्ष का बरोबर की नाही सांगा मला माहिती नाही. ठीक आहे, तुम्ही मला शिकवणार आहे. ठीक आहे. उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि सदस्य अध्यक्ष. जो मी हिरवा डॉट काढला ते बरोबर आहे का? हिरवी जी लाईन काढली ती बरोबर आहे का? सांगा बरं. हिरवी लाईन जी काढली ती बरोबर आहे का? हिरवी जी लाईन काढली आहे ती बरोबर आहे का? अध्यक्ष कोण असतो? व्हाईस प्रेसिडेंट. व्हाईस प्रेसिडेंट कोण असतो? व्हाईस प्रेसिडेंट. बरोबर. व्हाईस प्रेसिडेंट अगदी बरोबर, म्हणजे उपराष्ट्रपती. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे उपराष्ट्रपती, उपराष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतो? राष्ट्रपतीला. कोणाला देतात? राष्ट्रपतीला. म्हणजे हा जो बार मी काढला तो काय हो? चुकीचा बार. म्हणजे तुम्हाला जर विचारला, विद्यार्थी प्रश्न विचारला, राज्यसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? कोणाला देतात? राष्ट्रपतीला. म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणजे काय? बाय डिफॉल्ट उपराष्ट्रपती. लक्षात आलं का? की राज्यसभेचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्या पदाचा राजीनामा कोणाला? राष्ट्रपती. बरोबर. मग राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? सांगा बरं. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? सांगा बरोबर. राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? व्हेरी गुड. कोणाला देतात? कोणाला देतात? उपराष्ट्रपतीला. पण जेव्हा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीला देतो, तो उपराष्ट्रपती कुठे येतो माहिती का? लोकसभेच्या सभापतीकडे. जेव्हा राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा मागतो उपराष्ट्रपतीला, तेव्हा उपराष्ट्रपतीला कंपल्सरी असतं. कंपल्सरी, कंपल्सरी म्हणजे बाइंडिंग, की तो राजीनामा, त्या राजीनामाची गोष्ट कोणाला सांगायला पाहिजे? सभापतीला. कोणाला सांगायला पाहिजे? सभापतीला. अदरवाईज तो राजीनामा गृहीत धरला जात नाही. तुम्ही बुकमध्ये जे दिलेलं आहे, काही गोष्टी बुकमध्ये दिलेल्या नाही. उपराष्ट्रपती राजीनामा देतो राष्ट्रपतीला, राष्ट्रपतीला देतो उपराष्ट्रपती. आणि जेव्हापर्यंत हा उपराष्ट्रपती हे जे आदेश आहे किंवा राजीनामा आहे कोणाला देणार नाही? सभापतींना सांगणार नाही किंवा देणार नाही, तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो तो जो आहे काय राजीनामा तो गृहीत धरला जात नाही. समजलं का सगळ्यांना? समजलं का? बरं समजलं का? समजलं? मला सांगा, लोकसभेचे सदस्य आपल्या पदाचा राजीनामा कोणाला देतात? लोकसभेचे सदस्य आपल्या पदाचा राजीनामा सभापतीला. लोकसभेचे सभापती, उपसभापती, सभापती, सभापती, उपसभापती. व्हेरी गुड. राज्यसभा. राज्यसभेचे अध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा देतात उपराष्ट्रपतींना. कोणाला? उपराष्ट्रपतींना. चुकीचं असते, कारण की अध्यक्षच का असतं? उपराष्ट्रपती. म्हणून ते राजीनामा कोणाला देतात? प्रेसिडेंटला. उपाध्यक्ष अध्यक्ष आणि सदस्य अध्यक्ष. बरोबर. आता तुमचं डाऊट्स क्लिअर झाले. आणि जर विचारलं राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतो? कोणाला देतो विद्यार्थी मित्रांनो? तुमच्या देशाच्या उपराष्ट्रपतीला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जेव्हा उपराष्ट्रपतीला मिळतो तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तो जो काय आहे तो जो राजीनामा त्याला पुढे पाठवावा लागतो लोकसभेच्या सभापतीला. मग आता मी इथे विचार की सदस्य, सभापती, उपसभापती, सभापती आणि सभापती पुन्हा उपसभापती. सेम जसं लोकसभा आहे तसं इथे. आता इथे थोडं चेंज आहे. हा, इथे थोडं चेंज आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, अध्यक्ष
आणि उपाध्यक्ष अध्यक्ष. मग सर तुम्ही म्हणाल सर आम्हाला तुम्ही तर मगाशी म्हणून सांगितलं राज्यसभेमध्ये. अरे राज्यसभेचा अध्यक्ष असतो तो व्हाईस प्रेसिडेंट असतो, उपराष्ट्रपती असतो. पण इथे असं काहीही नसतं. हा जो अध्यक्ष असतो ना हा हा विधान परिषदेच्या सदस्यांमधून निवडला जातो. हा जो विधान परिषदेचा जो अध्यक्ष असतो ना त्यांच्या सदस्यांमधून निवडला जातो. म्हणून आपण काय म्हणतो तो अध्यक्ष राजीनामा म्हणतात उपाध्यक्षांमध्ये. ठीक आहे, हे झाला थर्ड पॉईंट. पहिला दुहेरी सभासद, दुसरा अँटी डिफेक्शन लॉ, तिसरा राजीनामा, चौथा अब्सेंट गैरहजर. काय गैरहजर. कंटिन्युअस एखादी व्यक्ती 60 डेज किंवा 2 मंथ अब्सेंट राहिला. कंटिन्युअस बरोबर ना, बघा मी काय म्हटलंय कंटिन्युअस म्हटलं. कंटिन्युअस म्हणजे या 60 दिवसामध्ये म्हणजे मी आज अब्सेंट राहतो, इथून 30 दिवसानंतर एकदा दिवस गेले, पुन्हा 10 दिवसाच्या सुट्ट्या आल्या, पुन्हा एकदा आलो आणि नंतर गेलो. असं पकडल्या जात नाही. तुम्ही आजही अब्सेंट पाहिजे, उद्याही, परवाही, निर्वाही म्हणजे तुमच्या सुट्टीचे दिवसमध्ये याच्यामध्ये मायनस करतात. फॉर एक्झाम्पल संडे आला, संडे मायनस बरं. आणि तुम्हाला माहिती आहे संडे दर महिन्यामध्ये किती आपण मिनिमम पकडू 4 येतात, 2 महिन्यामध्ये 8 होईल बरं. तर म्हणजे तुम्हाला जर 2 महिने म्हटलं 60 डेज तर या संडेला पूर्ण असतील का? संडेला पूर्ण असतील का सांगा मला. संडेला पूर्ण असतील का? नाही, संडेला एक्सक्लूड करून असतात. म्हणजे टोटल तुम्ही ऑप्शन किती दिवस पाहिजे 68 डेज म्हणजे 68 डेज. बघा विद्यार्थी कोणत्याही ग्रुपमध्ये तुम्ही जेव्हा वाचताना तुम्हाला खूप सारी चुकीची इन्फॉर्मेशन मिळत असते. गैरहजर म्हणजे काय की तुम्ही कंटिन्युअस 60 दिवस अब्सेंट असला विदाऊट परवानगी. तुम्हाला कोणत्याही प्रकारची परवानगी नाही आहे आणि तुम्ही अब्सेंट राहिला किती दिवस 60 दिवस. पण ते 60 दिवस सुट्टींचा कालावधी सोडून असायला पाहिजे. सुट्टींचा कालावधी सोडून असायला पाहिजे तरच तर ते ठीक आहे, अदरवाईज ते योग्य बरोबर गैरहजर. इथून सुद्धा तुमचं प्रवाह रिटायर होऊ शकते. मृत्यू काय हो मृत्यू आहे. तुम्हाला मृत्यू कसं आहे? कारण मृत्यू केलं तर वापस येईल का रे? एखाद्या व्यक्तीचं मरण पावला तर वापस येईल का? वापस येणारच नाही. काय मृत्यू सुद्धा एक रिझन आहे की त्याची सीट चालली आहे. नेक्स्ट 6 रिमूव्हल. रिमूव्हल सभापती, उपसभापती, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांना आपण पदावरून काढून सुद्धा काढू शकतो. म्हणजे रिमूव्हल केल्यावर सुद्धा काय होतं त्यांचा पद रिक्त केल्या. ठीक आहे, रिमूव्हल आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. किती लोकांना क्लिअर झाला हा पॉईंट? वॅकेटिंग सीट्स हे आपण 6 पॉईंट बघितले. वॅकेटिंग सीट्समध्ये किती लोकांना क्लिअर झाले? व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्लिअर झालं? व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. रिमूव्हल आपण शिकणार आहोत. ठीक आहे, चला आता शिकू रिमूव्हल. रिमूव्हल शिकवण्याच्या अगोदर तुम्हाला मला पहिले प्रस्ताव शिकवायला लागेल. ते प्रस्ताव समजले तर तुम्हाला रिमूव्हलचा प्रस्ताव समजेल. ठीक आहे, आता आपण ठराव शिकू. ठराव, प्रस्ताव, सूचना जे काही ते नंतर आपण इकडे जाऊ रिझॉल्युशन. पहिला ठराव. आज 3 प्रस्ताव शिकवतो. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्नोत्तराचा तास शिकवतो, नंतर मला शून्यावर सुद्धा शिकवतो, सगळे शिकवतो. ठराव त्यालाच प्रस्ताव, त्यालाच सूचना, इंग्लिशमध्ये रिझॉल्युशन किंवा मोशन. पहिला असतो मूळ प्रस्ताव.
पहिला असतो मूळ प्रस्ताव, दुसरा असतो पर्यायी प्रस्ताव, तिसरा असतो उपपर्यायी. मूळ इंग्लिशमध्ये सबस्टॅन्टिव्ह, पर्यायी सबस्टिट्यूट, सबस्टिट्यूट आणि सबसिडियरी. किती प्रस्ताव आहेत? 3 महत्वाचे 3 आहे. बाकीचे आपलं सगळे शिकायचे आहेत. मोशन वगैरे आपण नो कॉन्फिडन्स मोशन आहे, सेन्शियल मोशन आहे, एब्जॉर्बमेंट मोशन आहे, ते शिकणार. 3 प्रस्ताव शिकणं अत्यंत गरजेचं आहे. ही जर कळालं तुम्हाला मूळ प्रस्ताव, मग तुम्हाला जो आपण म्हणतो ना संसदेमधून जर एखाद्या व्यक्तीला काढून टाकायचं आहे, ते कशा पद्धतीने काढायचं हे सगळं लक्षात येतं. संसदेमधून कसं काढायचं हे तुमच्या लक्षात येतं. ठीक आहे, हे तुमच्या लक्षात, बरोबर. म्हणून तुम्हाला हे 3 प्रस्ताव शिकणं खूपच इम्पॉर्टंट आहे. खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट. ठीक आहे, पहिला मूळ प्रस्ताव, दुसरा पर्यायी, तिसरा. आता मूळ प्रस्ताव म्हणजे काय? संसदेमधून, लक्ष द्या, संसदेमधून जर एखाद्या व्यक्तीला दूर करायचं असेल, संसदेमधून एखाद्या व्यक्तीला पदावरून दूर करायचं असेल, पदावरून दूर करायचं असेल, तर अशा परिस्थितीमध्ये कोणता प्रस्ताव आला जातो विद्यार्थ्यांनो? मूळ प्रस्ताव. संसदेमधून एखाद्या व्यक्तीला पदावरून दूर करायचं आहे, अशा परिस्थितीमध्ये कोणता प्रस्ताव आला जातो? मूळ प्रस्ताव. मग प्रश्न मिळाला, सर संसदेमधून कोणाला दूर करतात? आपल्याकडे आन्सर देतो. एक म्हणजे कोण? राष्ट्रपती, दुसरा उपराष्ट्रपती, तिसरा सभापती, चौथा उपसभापती, पाचवा उपाध्यक्ष, म्हणजे उपराष्ट्रपती आणि उपाध्यक्ष हे काय? राज्यसभा, सभापती उपसभापती लोकसभा, सुप्रीम कोर्टाचे जजेस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सरन्यायाधीश म्हणजे CJI, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, नंतर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, हायकोर्टचे जजेस, नंतर हायकोर्टचा CJS, चीफ जस्टिस ऑफ स्टेट, नंतर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, नंतर CAG म्हणजे महालेखा परीक्षक. बरोबर, या सगळ्या बॉडींना जर काढायचं असतील, विधानसभेला संसदेमध्ये रिमूव्ह करायचं असतील, कोण? राष्ट्रपती, दुसरा उपराष्ट्रपती, लोकसभेचा सभापती, लोकसभेचा उपसभापती, राज्यसभेचा उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश, सुप्रीम कोर्टचे सरन्यायाधीश, हायकोर्टचे न्यायाधीश आणि हायकोर्टचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीश, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि कायदा. या लोकांना जर संसदेमधून काढून टाकायचं असेल तर कोणता प्रस्ताव आणला जातो विद्यार्थी? त्या प्रस्तावाचं नाव आहे मूळ प्रस्ताव. कोणता प्रस्ताव आहे? मूळ. आणि जो मूळ प्रस्ताव आहे, हा मूळ प्रस्ताव एकाच अधिवेशनामध्ये पास व्हायला हवा. लक्ष द्या, जर मूळ प्रस्ताव आला तर एकाच अधिवेशनामध्ये काय व्हायला पाहिजे? पास व्हायला. मग तुम्हाला सर हे अधिवेशन काय असतं? अधिवेशन म्हणजे काय? सेशन. अधिवेशन म्हणजे काय? सेशन. थोडंसं सेशन म्हणजे नाही माहिती आहे मला. बघा रे, आपले क्लास होतात ना मंडे टू फ्रायडे, मंडे टू सॅटर्डे क्लासवर. किती दिवसाचं सेशन असतं आपलं? 7 दिवसाचं, एक वीकचं सेशन. असं घ्यायचं, 3 सेशन असतात. किती सेशन असतात? 3. त्याचं नाव आहे BMW. कार माहिती आहे सगळ्यांना? BMW. बजेट, मान्सून आणि विंटर. बजेट, मान्सून आणि विंटर. बजेट, मान्सून आणि विंटर. बजेट म्हणजे उन्हाळी अधिवेशन. उन्हाळी अधिवेशन पहिलं. दुसरं मान्सून म्हणजे पावसाळी अधिवेशन. पावसाळी अधिवेशन. तिसरं विंटर म्हणजे हिवाळी अधिवेशन. विंटर म्हणजे हिवाळी अधिवेशन. बरोबर. तुम्हाला जर प्रश्न विचाराल
आयोगाने सुद्धा प्रश्न विचारलाय की या तिन्ही अधिवेशनापैकी सगळ्यात मोठा जो सेशन आहे किंवा अधिवेशन आहे तो कोणता आहे? सांगा बरं मला. या तिन्ही अधिवेशनापैकी सगळ्यात मोठा जो सेशन आहे तो कोणता आहे? उन्हाळी आहे, पावसाळी की हिवाळी? सांगा बरं मला. याच्यानंतर तुम्ही कधी विसरणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. मला सांगा कोणता आहे? उन्हाळी आहे, पावसाळी की हिवाळी? ठीक आहे, नाही माहिती? चला मी सांग. अरुण जेटली नाव आहे का? अरुण जेटली यांचं निधन झालं काही दिवसामध्ये या वर्षी. माहिती आहे तुम्हाला? बिमार होते, निधन झालं. तर या अरुण जेटलीने काय केलं? पहिल्यांदा 1 फेब्रुवारीला बजेट मांडलं. बजेट म्हणजे अर्थसंकल्प मांडलं 1 फेब्रुवारी. बरं, 1 फेब्रुवारीला काय मांडलं? अर्थसंकल्प मांडला. म्हणजे 1 फेब्रुवारीपासून चालू जे होतं ना ते याला म्हणतात उन्हाळी अधिवेशन. जे 1 फेब्रुवारीपासून चालू होतं त्याला काय म्हणतो आपण? उन्हाळी अधिवेशन. कारण की तुम्हाला माहिती आहे थंडीचा माहोल कमी होता जानेवारीमध्ये, बरोबर, आणि फेब्रुवारीपासून काय होतं? उन्हाळा, बरोबर. म्हणजे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे या 4 महिन्यामध्ये जे अधिवेशन असतं त्याला काय म्हणतो? उन्हाळी अधिवेशन. त्याला काय म्हणतो आपण? उन्हाळी. त्याला काय म्हणतो आपण? उन्हाळी अधिवेशन. त्याला काय म्हणतो? उन्हाळी अधिवेशन, बरोबर. त्याला काय म्हणतो आपण? उन्हाळी अधिवेशन. काय म्हणतो आपण? उन्हाळी अधिवेशन, बरोबर. किती महिने आहे? 1, 2, 3, 4. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. किती महिने? 4. मग जून मध्ये सुट्टी एन्जॉय करा. जे एलपी आहे जसं तुम्हाला तुमची शाळा संपल्यावर तुमचं कॉलेज संपल्यावर सुट्टी मिळायचं, बरोबर. जूनमध्ये सुट्टी. मग जुलै पाऊस, जुलैमध्ये पाऊस. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये असतो कोण? पावसाळी. पाऊस चालू असतो की नाही? पावसाळी, बरोबर. 3 महिने. नंतर हिवाळी. सप्टेंबर 1 महिना सुट्टी पाहिजे की नाही? मजा करायला सुट्टी. ऑक्टोबर सुट्टी. नोव्हेंबर आणि डिसेंबर. पुन्हा जानेवारीला सुट्टी. म्हणजे जर तुम्हाला आता वेळी प्रश्न विचारला की सगळ्यात मोठं अधिवेशन कोणतं? कोणतं विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यात मोठं अधिवेशन कोणतं आहे? सांगा मला. उन्हाळी. सगळ्यात लहान कोणतं आहे? हिवाळी. कारण हिवाळी किती असतं? नोव्हेंबर आणि डिसेंबर. जानेवारीला सुट्टी. म्हणजे तुम्हाला आयोगाने कसाही प्रश्न विचारला तर हा फॉर्म लक्षात ठेवा. BMW. कोणता फॉर्म लक्षात ठेवा? BMW. बजेट म्हणजे उन्हाळी, मान्सून म्हणजे पावसाळी, विंटर म्हणजे हिवाळी. सगळ्यात मोठा, मधातला आणि लहान. मग सर तुम्ही मला आता मला सर इथे कशाला फिरायला गेले? इथे गेलो पण मूळ प्रस्ताव. कारण की विद्यार्थी मित्रांनो मूळ प्रस्ताव एकाच अधिवेशनामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे. क्लिअर व्हायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मूळ प्रस्ताव जर आला ते उन्हाळी अधिवेशनामध्ये आला, उन्हाळी, तर तो उन्हाळी अधिवेशनामध्येच पास व्हायला पाहिजे. अदरवाईज तो रिजेक्ट होतो. मूळ प्रस्ताव हिवाळी अधिवेशनामध्ये आला, हिवाळी, तर तो हिवाळी अधिवेशनामध्येच पास व्हायला पाहिजे. अदरवाईज तो काय होतो? विसर्जित. जो मूळ प्रस्ताव आहे पावसाळी अधिवेशनामध्ये आला त्या दिवसाला काय होतो? तो विसर्जित होतो. म्हणजे तुम्हाला एकाच अधिवेशनामध्ये त्याला पास व्हायला हवं. किती लोकांना समजलं एवढं? किती लोकांच्या लक्षात आलं सगळं? किती लोकांच्या लक्षात आलं हे? व्हेरी लक्षात. व्हेरी. आता सर तुम्ही मूळ प्रस्ताव एवढा जबरदस्त सांगितला मला, तसंच आम्हाला पर्यायी प्रस्ताव अगदी बरोबर असंच शिकवणार. ठीक आहे. तुमच्या प्रत्येक डाऊट्स क्लिअर व्हायला. ठीक आहे. की बुकामध्ये काय डाऊट दिली आहे, काय बुकमध्ये तुम्हाला काय कशा लँग्वेजमध्ये आहे तुम्हाला माहिती, बरोबर.
मूळ प्रस्ताव काय एकाच अधिवेशनामध्ये क्लिअर व्हायला पाहिजे. आणि संसदेबद्दल कोणालाही कळायचं असेल तर आपण कोणता प्रस्ताव मानतो? मूळ प्रस्ताव. व्हेरी गुड. तुम्ही विचार करा, पावसाळी अधिवेशन झालं, पावसाळी अधिवेशन झालं आणि लोकसभेच्या सभापतीला पदावरून दूर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे मूळ प्रस्ताव चालू आहे. काय कोणता चालू आहे? मूळ प्रस्ताव. आणि तुम्हाला सांगितलं पावसाळी अधिवेशन आहे. आणि तुम्हाला माहिती आहे भारतामध्ये एवढा पाऊस येतो, कधीमध्ये काहीच येत नाही. कधीमध्ये इतका पाऊस येतो की जनजीवन पूर्ण विस्कळीत होतं. कुठे फ्लड येतो, कुठं ढगफुटी होते, बरोबर. तुम्हाला माहिती त्यामुळे किती नुकसान होतं. जर हा प्रस्ताव चालू आहे आणि तुमच्या देशामध्ये एखादी पब्लिक इम्पॉर्टंट मॅटर म्हणजे सार्वजनिक हिताचा मुद्दा होता, फॉर एक्झाम्पल आरक्षण झालं, फॉर एक्झाम्पल सोल्जरची डेथ झाली तिकडे, पुलवामा अटॅक झाला असा मुद्दा, फ्लड आलं, ड्रॉट कंडिशन असतील, बरोबर. जेव्हा मूळ प्रस्ताव चालू असतो म्हणजे कोणाची जीवनची प्रक्रिया चालू असतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुमच्या देशामध्ये विद्यार्थी मित्रांनो एखादी पब्लिक इम्पॉर्टंट मॅटर, काय पब्लिक इम्पॉर्टंट मॅटर, म्हणजे काय हो, सार्वजनिक हिताचे मुद्दे इश्यू होतात. सार्वजनिक हिताचे मुद्दे काय होतात? इश्यू होतात. अशा परिस्थितीमध्ये काय होतं? मूळ प्रस्ताव म्हणजे काय होतं? स्टॉप होतो. आणि डिस्कस काय करतो आपण? कोणता डिस्कस करतो? सबस्टिट्यूट मोशन म्हणजे पर्यायी प्रस्ताव. मग तुम्हाला प्रश्न विचारतोय की मूळ प्रस्तावाला थांबवण्यासाठी जो प्रस्ताव इश्यू केला जातो त्याला कोणता प्रस्ताव म्हणतात? कोणता म्हणतात? पर्यायी प्रस्ताव. म्हणजे मूळ प्रस्तावाला थांबवायचं असेल तर आपण कोणता प्रस्ताव इश्यू करतो? पर्यायी. आणि तो त्याच्यामध्ये जो टॉपिक असेल तो कोणता असायला म्हणजे पब्लिक इम्पॉर्टन्स मॅटर, सार्वजनिक हिताचे मुद्दे. लक्षात? पर्यायी. मला सांगा, एकाच वेळेस जर भारतामध्ये फ्लड आला, ठीक आहे, फ्लडमध्ये किती लोक मेले? मला समजेल का? एका दिवशी समजेल का? मला आता समजेल का? फ्लडमध्ये समजा 100 लोक मेले. 100 लोकांच्याही बॉडी मला आताच मिळेल का एका वेळेस? नाही. म्हणजे काय? मला पहिले 50च्या मिळतील, नंतर 25च्या मिळतील, नंतर 5च्या मिळतील, नंतर 10च्या मिळतील, नंतर मिळणारच नाही तुमच्या बॉडी, तरी खाऊन टाकेल, बरोबर की नाही? म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पर्यायी म्हणजे काय की जो मूळ प्रस्ताव याला स्टॉप करणे आणि हे डिस्कस करणे. पण एकाच वेळेस तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला दुसरा पर्याय करावा लागतो म्हणजे उपपर्यायी प्रस्ताव. म्हणजे पर्यायी प्रस्तावामध्ये जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन टाकायची असेल, या पर्यायी प्रस्तावामध्ये जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन टाकायची असेल तर मला कोणता प्रस्ताव इश्यू करावा लागतो? उपपर्यायी प्रस्ताव. 3 प्रस्ताव शिकवले: मूळ, दुसरा पर्यायी प्रस्ताव, तिसरा उपपर्यायी प्रस्ताव. बरोबर. तर मूळ प्रस्ताव शिकलो आपण ते कोणासाठी असतं? संसदेमधून कोणत्याही व्यक्तीला पदावरून दूर करणं. मग त्याच्यामध्ये कोण कोण येतात? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, इलेक्शन कमिशन, कॅग, अजून कोण? सभापती, उपसभापती, लोकसभेचे, राज्यसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, बरोबर, यांना जर दूर करायचं असेल मग तो प्रस्ताव एकाच अधिवेशनामध्ये काय व्हायला पाहिजे? पास व्हायला. बरोबर. चालू हा प्रस्ताव चालू आहे, रिव्ह्यू करण्याचा प्रस्ताव आलेला आहे आणि हाऊसमध्ये डिस्कशन करायचं आहे. बरोबर. आता तुम्ही बघा, माझा क्लास करून झाले म्हणजे आपला मूळ प्रस्ताव चालू आहे. पण जर तिकडे तुमच्या घराकडे, तुमच्या घराच्या आजूबाजूला काही भांडणं झाले किंवा तुमच्या घरात कोणीतरी चोरा आले, तुम्ही तो क्लास बंद करून जाणार की? क्लास बंद करून जाणार. म्हणजे काय विद्यार्थी? पर्यायी प्रस्ताव. कारण की काय होतं? तो इम्पॉर्टंट सब्जेक्ट होता किंवा ते पब्लिक इम्पॉर्टंट मॅटर होता, सार्वजनिक हिताचा मुद्दा म्हणून पर्यायी. पण हा जर संपला, हे डिस्कस करणं संपलं तर माझी कोणती मोशन होईल? पुन्हा मूळ प्रस्ताव घेऊ, पुन्हा मूळ प्रस्तावाला काय करू आपण? डिस्कस करू. बरोबर. आणि नंतर आहे उपपर्यायी प्रस्ताव. मला माहित नाही दोन लोक शिल्लक चोर म्हणून, मला माहिती आहे तिसरा बाहेर आहे. बरोबर. तिसरा जर माझी बहीण किंवा मला भाऊ सांगितलं रे दादा अजून तिसरा चोर मागे आहे, म्हणजे काय? उपपर्यायी प्रस्ताव. आला का लक्ष सगळ्यांना? सगळ्यांना लक्षात आलं का? व्हेरी गुड. सगळ्यांना गेला? व्हेरी गुड, व्हेरी गुड.
की आता मी तुम्हाला रिमूव्हल प्रक्रिया शिकवणार. रिमूव्हल प्रक्रिया. किंवा आपण रिमूव्हल प्रक्रिया उद्या लागू. तुम्हाला थोडी ट्रिक सांगतो, ठीक आहे? सगळं कसं लक्षात ठेवायचं. परिशिष्ट लक्षात कसं ठेवायची ट्रिक सांगतो. परिशिष्ट 2 मिनिट, ठीक आहे? त्याच्यावर दरवर्षी एक प्रश्न असतो. तुम्हाला यावर सुद्धा एक प्रश्न विचारतो. टीयर्स ऑफ ओल्ड टीयर. जास्त एक्सप्लेन करत नाही, तुम्हाला फक्त ट्रिक सांगतो, ठीक आहे? दरवर्षी एक प्रश्न. टीयर्स ऑफ ओल्ड टीयर. टीयर्स ऑफ ओल्ड टीयर. टी म्हणजे काय? टेरिटरी, म्हणजे भारताचे क्षेत्र. भारताचे क्षेत्र, बरोबर? भारताबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन कुठे हो? परिशिष्ट नाही. एम्युलमेंट्स म्हणजे पगार. म्हणजे पगार. पगार कुठे हो? परिशिष्ट 2. तुम्हाला कोणाकोणाचे लास्ट इयरलाच 2019लाच आपल्या आयोगाने प्रश्न विचारला होता की दुसऱ्या परिशिष्टामध्ये कोणाकोणाचे पगार आहेत. पगार प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, सभापती, उपसभापती म्हणजे लोकसभा, अध्यक्ष, उपाध्यक्ष राज्यसभा, व्हाईस प्रेसिडेंट, नंतर CGI किंवा सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे न्यायाधीश, जजेस, हायकोर्ट आणि क्लर्क. या सगळ्यांची पेमेंट कुठे दिली? दुसरं परिशिष्ट. तिसरं परिशिष्ट ए अफॉर्मेशन म्हणजे काय हो? म्हणजे काय? बरोबर? ओथ म्हणजे तुम्हाला मी शिकवलं आहे, माहिती आहे तुम्हाला. ओथ म्हणजे काय? आस्तिक लोक. इन्फॉर्मेशन काय? नास्तिक लोक. मग इथं राज्यसभा. हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की चौथ्या परिशिष्टामध्ये काय आहे? चौथ्या परिशिष्टामध्ये काय आहे? चौथ्या परिशिष्टामध्ये राज्यसभेचं सीटचं अलोकेशन. कारण तुम्हाला माहित आहे आत्ताच जम्मू काश्मीर आपल्या देशामध्ये विलिनीकरण झालं, बरोबर? जम्मू काश्मीरचं काय झालं? आत्ताच आपल्या देशामध्ये विलिनीकरण झालं. मग प्रश्न विचारू शकतात जम्मू काश्मीरमध्ये जर राज्यसभेच्या सीट्स पाठवायचे असतील तर आपण कशा पाठवू किंवा कोणत्या परिशिष्टानुसार पाठवू? बरोबर? कोणता परिशिष्ट आहे तो? चौथा. नंतर स्किल्ड एरिया, अनुसूची क्षेत्र, अनुसूची क्षेत्र. हो. अदर अदर स्किल्ड एरिया. अदर स्किल्ड एरिया म्हणजे याला सोडून याच्यामध्ये किती आहे? तो 5व्यामध्ये किती आहेत? 10 स्टेट आहेत. खाली इंट्रोड्यूस केलं किती? 10. तुम्हाला असं कोणते? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हिमाचल प्रदेश. किती झाले? 4. नंतर तिकडे गेलो मी ओरिसा, ठीक आहे? नंतर आलो मी झारखंड, नंतर छत्तीसगड, नंतर आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठ, MP आणि झारखंड. हे सगळे राज्य कुठे आहेत? 5व्या परिशिष्टामध्ये. 6व्यामध्ये काय? अदर स्टेट एरिया. 7व्यामध्ये काय? ऑफिशियल लँग्वेज. सॉरी, 7व्यामध्ये काय? सूची आहे. सूची म्हणजे काय? फेडरल स्ट्रक्चर. म्हणजे विद्यार्थी कसं केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची. बरोबर? केंद्र सूचीवर कायदा बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? राज्य सूचीवर कायदा बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? समवर्ती सूचीवर कायदा बनवण्याचा दोघांचाही आहे. आणि या तिन्ही लिस्टमध्ये जर कोणताही सब्जेक्ट मेन्शन असेल त्याच्यावर कायदा बनवण्याचा अधिकार कोणाकडे आहे? या सगळ्या तरतुदीकडे मेन्शन आहे. 7वं परिशिष्ट. 8वं ऑफिशियल लँग्वेज. आत्ता रिसेंटली 2020ला एक नवीन लँग्वेज ॲड केली, तुलू. ही तुलू लँग्वेज कुठे बोलली जातं? केरळ आणि कर्नाटकात. 2020ची इन्फॉर्मेशन आहे, जानेवारी महिन्यात. 100% याच्यावर एक प्रश्न आहे. तुलू लँग्वेज आपण कोणत्या परिशिष्टामध्ये ॲड केली? अमेंडमेंट करून केली की ऑर्डिनन्स करून केली? अमेंडमेंटनी ॲड करावं लागतं, पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण ऑर्डिनन्स करून ॲड केलेली आहे. नंतर त्याला लँड रिफॉर्म, जमीनदारी सुधारणा कायदा. डिफेक्शन लॉ, पक्षांतराच्या बदलीवरून कायदा. नंतर विद्यार्थी P पंचायत आणि नंतर ठीक आहे. हे झालं 12ही. मी तुम्हाला सांगतोय डोळे बंद करून याला पाठ करा, कारण की 100% यावर्षी याच्यावर एक प्रश्न येणार म्हणजे येणार. 11 तारखेला तुम्हाला याच्यावर एक प्रश्न दिसतील, म्हणून तुम्ही सगळं पाठ करून ठेवा. टीयर्स ऑफ ओल्ड टीयर. ही टेरिटरी, एम्युलमेंट्स, अफॉर्मेशन, राज्यसभा, स्केल एरिया, अदर स्केल एरिया, फेडरल स्ट्रक्चर,
ऑफिशियल लँग्वेज, लँड रिफॉर्म, इन्फिक्शन लॉ. आता शिकवलं मी तुम्हाला हे 10वा परिशिष्ट पूर्ण डिटेलमध्ये शिकवलं मी तुम्हाला, बरोबर. पंचायत आणि ठीक आहे. चला हे तुम्ही वाचा. उद्याला मी तुम्हाला बाकीचा जो आहे रिमूव्हल ते सगळं तुम्हाला आणून ठेवतो. ठीक आहे. चला आपण उद्याला भेटूया.